अवघड आहे आमच्या रानाताचं, खरंच अवघड आहे बघ सगळं. इथे 30-35 फुलके लाटून माझे हात दुखायला लागले आणि तुला तुझ्या काळजी राहणार त्याची. अगं तेच तर, याच तर उठत काढशील की आता तू. छे, मी कशाला काढते? मी फार तर फार माझ्या बाबांना वाट बघायला लावली ना, त्याचं उठतं काढेन. हा, पण लई बी त्रास देऊ नकोस त्याला, म्हणजे झालं. त्रास कुठे ग? मी काय त्याला 50 किलोची वजन नाही उचलायला सांगितली किंवा घाम पण नाही गाळायला सांगितलाय. मी त्याला फक्त मला काय आवडेल ना तेवढंच करायला सांगितलंय. काय? अगं इथंच तर गोम आहे सगळी. का? तू त्याला पाहिजे तेवढं कष्टाचं काम करायला सांग. पाहिजे तर अख्खं शेत नांगराय सांग, नाहीतर अशी पोतीच्या पोती ट्रक मध्ये भराय सांग. हे सगळं जमल त्याला. पण मेंदूला त्रास होईल असं जर काही सांगितलंस त्याला, तर त्याचं कल्याणच झालं असं समज. त्याचा आणि बाई माणसाचा म्हणजे 36चा आकडा आहे. फुलकं करून करून जसं तुझा हात दुखायला लागलं ना, तसं विचार करून करून रानादाचा मेंदू दुखायला लागल. तुला फारच काळजी आहे तुझ्या राणादाची. पण मला वाटतंय की ह्या वेळेला तो शोधून काढेल मला काय हवंय ते. मला सांग की तुला काय पाहिजे ते. मला तरी काय माहितीये. आ? म्हणजे तुला काय पाहिजे तुलाच माहित नाही, मग रानादाला कसं कळणार? अगं मला काय कुठली वस्तू किंवा गिफ्ट नकोय ग. तुला माहितीये रेणू, मला पहिल्यांदा असा मित्र मिळाला ज्याचं शरीर असं डोंगरा एवढं आहे पण मन अगदी फुलासारखं आहे. जो इतका भोळा आणि निरागस आहे, त्याला चक्के पंजेत कळत नाही, फक्त चांगुलपणा कळतो. आणि त्याच्या या मूलपणाचं ना मला फार कौतुक वाटतं. असं का बघतेस? तुझ्यात झालेला बदल बघायला लागले. गप ग. एवढंच कौतुक आहे ना हो तुला रानादाचं, मग त्याला कोड्यात का पाडतीस एवढं? अगं मित्र म्हणून जराशी गंमत केली म्हणून काय बिघडलं? त्यानं ना माझा राग घालवण्याकरता काहीतरी जगावेगळं करायला हवं, ज्याचा मी कधीच अनुभव नसेन घेतला, जे सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल. अशी अपेक्षा आहे माझी. बघू तुझ्या राणादाला जमतंय का? एवढा हुशार नाही का आमचा रानादा. आणि तूच म्हणतेस ना मग तो भोळा आहे म्हणून. त्याला नाही जमणार बघी. जमेल. लागली पैस? पैज? आणि तू? हो ठीक आहे, लागली मग पैस. पण जर हारलीस तर मात्र तुला गुराळ पार्टी करावी लागल. म्हणजे? अगं म्हणजे जिथं गुळ बनवतात ना तिथं असं मोठ्या कढईत उसाचा रसाचा उकळवत ठेवलेला असतो. त्याची काकवी बनल्यावर असली मजा येते ना ते खायला. आम्ही दरवर्षी जातोय तिथं. पोरं तर त्या उसाच्या रसात उसाची चिपाडं बुडवून बुडवून त्याचा पाक खात्यात. रात्री तर शेकोटी भोवती बसून गरम गरम गुळ खायला लई मजा येते बघ. ए रात्री नको, आपण दिवसा जाऊ. अगं रात्रीच खरी गंमत असते. मग मी नाही येत, मला रात्रीची खूप भीती वाटते. का ग? आणि डायरी लिहितीस तेव्हा? तेव्हा नाही वाटत काही, पण रात्रीची अशी ये जा नाही करत मी. अंधारात फार घाबरायला होतं मला. काय तू एवढं काय घाबरायचं त्या रात्रीला? आता नाही जमत मला. काय साहेबराव, सापडलं का मग काही? का नुसतीच आशा आम्हाला? काय म्हणताय? तुमच्या दोस्ताला विचारू का? पण अहो त्यांना तर काही बोलायचंच नाहीये. होय की, सांग तू. तुमचा राग घालवायला काहीतरी सापडलंय मला. हा, पण त्यासाठी काय? अहो जरा त्रास होईल तुम्हाला. म्हणजे ते रातच्याला घरनं बाहेर पडावं लागेल. नाही, मी रात्री अशी बाहेर नाही पडत. हो, रातच्याला बाई संग फिरणं मला बी बरोबर वाटत नाही. त्यात कर्मचारी मी. पण तुमच्या अहो नाही, रात्री अंधारात मला भीती वाटते म्हणून म्हटले मी.
दिवसा नाही का जमणार? दिवसा कसं दिसणार ते काय दाखवणार आहात? हे आता कसं सांगू? तुम्ही म्हणला होता की नाही तुम्हाला जगा वेगळं पाहिजे म्हणून मग मी ते काय नाही जगा वेगळं दावतो तुम्हाला. ते तुम्ही रातच्याला चावडीच्या इथं भेटा, मी येतो, आपण संगती जाऊ. अहो, पण असं रात्री? राग घालवायचा नव्ह तुमचा, मग रातच्याला यावंच लागेल. किती वाजता? जेवण झाल्यानंतर 4 गटकन. अहो म्हणजे किती वाजता? हा 11. चल साहेबराव चल. अहो थांबा, दिवसा नाहीच का जमणार? अहो दिवसा कसं जमणार? या बरं का मग. असा कसा आहे हा? रात्री बोलवतोय. घरी काय सांगू? मित्र असला तरी काय झालं? कुठे जातोय सांगू? राणाला भेटायला, तेही अंधारात. दिवसा ठीक आहे, पण अंधारात? अरे का रे असं बाहेर का? सहजच ते मोकळ्या हवेत बरं वाटतं म्हणून. थंडी वाढत चालली हा. थांब, मी घोंगडं घेऊन येते. ऐक, त्यापेक्षा तू आईच्या लुगड्याची गोदडी शिवून इसती दे, त्यातनं चांगली उग मिळते. बर बर, आणते. घे. नीट डोकं झाकून झोप, नाहीतर थंडी शिरल कानात. काय? झोप आता. वहिनी तुम्ही? वय ते आमचे हे अजून आलेच नाही तो घरी. थांबा, मी जाऊन बघतो. नाही नाही नाही, राहू द्या. तसं मी रोज कुठं लवकर येत्यात. इथे आता नको थांबायला. रस्त्यात इतका अंधार होता, इथवर कशी आली ना असं मलाच माहितीये. हे समजा जाऊ दे, तुम्ही चला. कुठं? आपल्या शेतावर. काय? हो नाही, शेतावर